ते वैयक्तिक काही बोलले असतील तर मला माहित नाही, त्यांच्याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील। आम्ही सगळे समन्वयाने काम करतोय असे सांगत पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणं टाळले। जिल्हा दूध महासंघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना पालकमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला। काय म्हणाले पालकमंत्री पाहूयात। सरकारी मंत्री आहेत तानाजी सावंत, असं म्हणाले की मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत बसलं तरी बाहेर आवल्यावर उलट्या होतात, असं त्यांचं विधान आहे। नाही, खरं म्हणजे ते काय बोलले मला माहीत नाही, ज्यांचा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सर्वाला विश्वासात घेऊन काम करतात, सर्वाला सन्मान देतात। ते देवेंद्रजीचाही विचार विनिमय करून निर्णय घेतात आणि अजितदादाचाही। शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी ते पाळतात। एखादे मंत्री महोदय इंडिव्हिज्युअल काय बोलले मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, परंतु या सरकारमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं, एकत्रित येऊन अनेक निर्णय घेतले। तर यामध्ये आपण शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, दलित, पीडित प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या। मी काल दिवसभर संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा अधिकारीने लाडली बहीण ही योजना असेल किंवा ज्या शासनाचा अनुदान ज्याला दिला जातो तो शासनाचा अनुदान कोणत्याही बँकेमध्ये तो खाता लॉक करू नाही, त्या खात्यामध्ये पैसे जे दिलेले अनुदान म्हणून त्याचा कर्जामध्ये वरती करू नये असा आदेश दिला। त्यानंतर महापालिकेत बसलो, महापालिकेत 5 दिवसापासून पाण्याची अडचण या शहरामध्ये होती, त्याची माहिती घेतली, आढावा घेतला आणि 822 कोटी रुपये जे महाराष्ट्र सरकारचा GR ते सन्माननीय या संभाजीनगरचे आयुक्त महोदय जी श्रीकांत यांना दिला आणि तात्काळ याचा जो 78% कामं प्रगतीपथावर आहे, उर्वरित कामं तात्काळ करावी आणि येणाऱ्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 24 तास पाणी कसं मिळेल त्याचं नियोजन बसून केलं। किती पाणी MLT आपल्याकडे येतोय, किती आपण वितरित करतोय, कोणत्या दिवशी करतोय आणि ह्या ज्या आता पाण्याच्या टाक्याचा नवीन काम चालू आहे तो किती दिवसामध्ये त्याचाही आढावा घेतला। काही अनेक उद्यानं, अनेक शहरामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणि नाविन्यपूर्ण जो काही प्रयोग करू लागले जी श्रीकांत त्याला लोकांचा विश्वासात घेऊन काही ठिकाणी त्यांनी खंत माझ्याकडे व्यक्त केली की त्यांच्या शाळा असतील, काही ठिकाणी ओपन स्पेस असतील, त्याचा दुरुपयोग होतो आहे, तर त्याचा सदुपयोग व्हावा आणि चांगल्या पद्धतीचा नशाखोरीच्या विरुद्ध लढा लढण्याचा त्यांनी जो संकल्प केला त्यालाही मी सांगितलं की आमच्या शहरामध्ये कोणतीही नशाखोरी होणार नाही, शहराच्या चारही बाजूला काही होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली जाईल। नाही, पण तानाजी सावंतांचं हे विधान महायुतीला थोडंसं तडे जाणार आहे ना, त्यांना समज वगैरे देण्याची तर गरज आहे। नाही, आता याच्यावर निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील। आमच्या पक्षाचे प्रमुख, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचा सर्वांचा अधिकार बोलण्याचा, त्यांचा आदेश जे दिलं त्याचा पालन करण्याचा अधिकार मुख्यमंत्री महोदय आदेश देतात आणि आम्ही मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी त्याची अंमलबजावणी करतात। म्हणून मला असं वाटतं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर जे काही भाष्य करायचं आहे ते करतील। माझ्यासारख्या एखाद्या मंत्र्यांनी, एक मंत्र्यांनी दुसरा मंत्री, एक पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध बोलणं सोयीस्कर होणार नाही। बरं, तुम्ही आता पाण्याचं सांगितलं, ही डेडलाईन पहिले डिसेंबर महिन्याची होती पाणी पुरवठा करण्याची, ही डेडलाईन वाढतच चाललेली आहे, 1-1 महिना, 2-2 महिने। नाही, 1 महिना यासाठी की सातत्याने पाऊस चालू आहे आणि तुम्ही बघतात का, मला वाटतं का या 45-42 दिवस कमी जास्त पाऊस पडला। पाऊस पडल्यानंतर जो विहिरीचं काम, आपला मोठा एक सॅमचं काम तिथे चालू आहे, त्या कामामध्ये थोडाफार उशीर म्हणून मी डिसेंबर ही डेडलाईन पक्की आहे, परंतु 1 महिना मला कॉन्ट्रॅक्टरशी मी काल जी चर्चा केली, त्यांच्या डिझायनर करणारे इंजिनियर या सर्वांशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की जानेवारीपर्यंत हे काम होईल आणि 26 जानेवारीच्या अगोदर या शहराच्या संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पाणी देताना कुठेही एक एरिया चांगला माझा आहे, दुसरा एरिया तुमचा आहे असं न करता सर्वसामान्य गरीब असेल, श्रीमंत असेल त्याला पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम जानेवारीपर्यंत होईल।